पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कीड व रोग व्यवस्थापन, त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती. नमस्कार, मी अमरसिंह लोमटे, सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण तूर या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये पाने गुंडाळणारी आळी, पाने खाणारी आळी, केसाळ आळी, मारुक आळी, त्याच पद्धतीनं मावा, पिसारी पतंग, शेंगमाशी, गोडमाशी, पटेरी भुंगेरे या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. शेतामध्ये एकरी 3 ते 4 कामगण सापळे आपल्याला लावायचे आहेत. फवारणीमध्ये निंबुळे अर्काचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं या पिकावर तांबेरा, बुरी, पानावरील बुरशीजन्य ठिपके, मर रोग, वांज रोग तसेच करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. तूर हे जास्त कालावधीचं म्हणजेच जाती परत्वे 140 ते 180 दिवसात येणारं पीक असल्यामुळे या पिकाला 5 ते 6 फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं असल्यामुळे सुरुवातीच्या 3 फवारण्या 100 दिवसाच्या आत आपल्या होणार आहे. त्यानंतर राहिलेल्या 40 ते 50 दिवसामध्ये 3 फवारणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. तर सुरुवातीला 3 फवारण्यामध्ये आपण वाढ तसेच फुटवा होण्यासाठी योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकाचा, त्याच पद्धतीनं निममार्काचा वापर आपल्याला करायचा आहे. 2 ते 5% कळी अवस्था झाल्यानंतर आपल्याला पुढची फवारणी घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं या पिकाला फुलोरा अवस्थेमध्ये धुई धुक्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आढळून येतो. त्याच पद्धतीनं या पिकाला फुलं लागल्यानंतर ढगाळ हवामानामुळे फुलगळ होते. त्याच पद्धतीनं फुलोरा अवस्थेमध्ये धुई धुक्याचा देखील जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामुळे फुलांची गळ होऊ नये यासाठी आपल्याला फुले अवस्थेत देखील व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन करायचं आहे. आणि शेवटची फवारणी आपल्याला शेंगा भरताना, शेंगा फुगण्यासाठी, शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी फवारणीचं नियोजन करायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला 5 ते 6 फवारणीचं विक्रमी उत्पादनासाठी नियोजन करायचं आहे. सर्व फवारण्या आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं घ्यायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.